अरे माधव, माईक चेक केलास का? केला मगाशी केला मस्त. तर आज या ठिकाणी आपल्या शाळेच्या उच्च विद्याविभूषित शिकलेल्या डिग्रीवाल्या पाठक गायकवाड बाई या आपल्या शिक्षक पदाचा राजीनामा देत आहे. मला आजही त्यांचा आमच्या शाळेतला पहिला दिवस चांगलाच आठवतो. एक अतिशय साधी भोळी नवशिकी शिक्षिका त्यांच्या रूपानं आमच्या शाळेला मिळाली. पण माझ्या मार्गदर्शनाखाली शिकवत त्या अल्पावधीतच लोकप्रिय झाले. त्यांचं शिकवणं म्हणजे खरोखरच कौतुकास्पद आहे. मुलामध्ये मिळून मिसळून मुलांना समजून घेऊन कसं शिकवावं हे त्यांच्याकडून शिकावं. बुद्धिमत्तेचा, पैशाचा, कशाचाही गर्व न करता त्या कायम शिकवत राहिल्या. आज त्या राजीनामा देत आहेत याचं दुःख आम्हाला आहेच, पण त्यापेक्षा आपल्या गावची एक मोठी जबाबदारी त्या स्वीकारतायत याचा आनंद आम्हाला अधिक आहे. आज आमच्या शाळेकडून त्यांना मनापासून शुभेच्छा. शाळा कशी शिकावी हे आम्ही आमच्या अंजलीबाईंकडनं शिकलो. शाळेत यायचं असतं ते शिकायला, आणि शिकणं म्हणजे पुस्तक पाठ करणं नाही, तर ते समजून घेणं. आम्हासनी आमच्या अंजलीबाईंनी शिकवलं, नुसतं समजवलं नाही, तर समजत नाही तोवर समजवलं. आम्हाला कधी मारलं नाही, कधी ओरडल्या नाहीत. कधी ओरडल्या ते बी खोटं खोटं, ते पण आमच्या भल्यासाठी. आई वडील घालतात तसंच आमच्या अंजलीबाईंनी आमच्यावर मायेची पाकर घातली. ते आमच्या बाई, आमच्या वहिनी. आम्ही खरं शिकलो असेल तर ती त्यांच्याकडनं. आमच्यावर त्यांची मायेची पाकर राहावी हीच विनवणी. अंजलीबाई, जाऊ नका तुम्ही, खरंच जाऊ नका तुम्ही. वहिनी, थांबा का तुम्ही. जाऊ नका तुम्ही. जा पुढे संदेश. महाजन सर म्हणाले, मुलं म्हणाली की मी फार चांगलं शिकवते, पण मला असं वाटतं की माझे विद्यार्थी खूप चांगलं शिकतात म्हणून असं वाटत असा. मुलं म्हणाली की मी फार चांगलं शिकवते. मी जसं माझ्या विद्यार्थ्यांना शिकवते ना, तसंच त्यांच्याकडनं खूप काही शिकते. महाजन सर म्हणाले तसं आले तेव्हा मी खूप नवखी होते, घाबरत होते. पण ह्या सगळ्या आगाऊ मुलांनी माझी सगळी भीती घालवून टाकली, मला धाडसी बनवलं. त्या शाळेनं मला खूप काही दिलं. एवढे चांगले विद्यार्थी, चांगले सहकारी, महाजन सरांचं छान शिकवणं, महाजन सरांचं मार्गदर्शन, सगळंच छान. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
माझ्या आयुष्याला एक दिशा या शाळेनं दिली. माझं सगळं आयुष्य या शाळेनं दिलंय मला. पण जेव्हा कधी मला परत संधी मिळेल ना, त्यावेळेला नक्की मी परत येईन. मी शिक्षिका आहे आणि एकदा का शिक्षक झालो की आयुष्यभर शिक्षकच, त्यात बदल नाही. शिक्षणाचं व्रत घेतलंय, त्यामुळे शिकवणं कधीच सोडणार नाही. शिकवतच राहीन कायम. ह्या गावची गावकरी आहे मी. परक्या शहरातून आलेल्या मला या गावानं सामावून घेतलं, आपलंसं केलं, मान दिला आणि आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली. त्यामुळे मी तुमची रजा घेते. हा, पण संबंध तोडत नाहीये. बाई, माझ्या मनात जे बी होतं शेवटाला तेच खरं झालं. एवढं खोटारड कधी असून माणसानं आम्हाला जाताना काय म्हणली ती? त्या काय म्हणल्या?
जाताना? हा, मी शिक्षिका आहे, कायम शिकवतच राहणार. मग आता अशी पलटी कस काय मारल्या ग? हा, काय चंदे? तुला सांगतो, आम्हाच तर का नाही या गावातल्या पोरांच्या भविष्याची लई काळजी वाटायल्या. आपल्या लाडूच्या शाळेचं काय होणार ग चंदे आता? तिने सांगितलं डोसक्याला हात लावून कशाला बसली इथं? मग काय करू? जाऊबाई आम्हासनी जाताना शब्द देऊन गेलत्या, मी शिक्षिका आहे, कायम शिकवतच राहणार म्हणून. आणि आता आम्हासनी समजतंय मास्तरकीचा राजीनामा दिला त्यांनी म्हणून. त्या राजीनामा देतील नाही तर अजून काय करतील? तुला कशाला पाहिजे पंचायत? असं कसं? बारकी पोरं म्हणजे देशाचं भविष्य आहे, तेच बिघडवायला निघाल्यात जाऊबाई. एक सरपंच या नात्यानं गावातल्या पोरांच्या भविष्याची काळजी करणं हे कर्तव्य आहे आमचं. हो सरपंच, आधी घरातली नाती सांभाळायला शिक आणि मग सरपंचकीच्या नाताचा विचार कर. आणि तसं बी सरपंचकीचं नातं नशिबात नाही तुझ्या. लूड घेऊ नकोस. अंजली, कसा झाला कार्यक्रम? एकदम मस्त. फक्त शाळा सोडावी लागली याचं जरा वाईट वाटतंय. जाऊबाई, असं का केलं सा तुम्ही? हे बघा, अजून बी टाइम गेलेला नाही. गावातल्या पोरांच्या भविष्याचा विचार करून तुम्ही तुमचा राजीनामा मागं घ्या. अनबाई, निवडणुकीचा अर्ज बी मागं घ्या. नाही जाऊ बाई, मी गावाला शब्द दिलाय निवडणुकीला उभं राहणार म्हणून. मग घरात दिलेल्या शब्दाचं काय हो? राणा भाऊजी, तुम्हीच सांगा आता. अहो, घरात दिलेला शब्द मोडायला जाऊबाई, पुढे जाऊन गावाचं कसं होणार बरं? घरात कसला शब्द दिलता कुणाला? अहो, त्या म्हणल्या होत्या का नाही, मी शिक्षिका आहे आणि कायम शिकवतच राहणार म्हणून. काय ग चंदे, म्हणल्या होत्या का नाही? वय म्हणले होते की, म्हणजे तसा शब्द दिलता. मग मी माझा शब्द पाळतेच जाऊ बाई. कसा? अहो, तुम्ही तर राजीनामा देऊन आलासा ना ग? काय नवीन? हे चित्र बघ. हे चित्र मला शाळेतल्या मुलांनी काढून दिलं. हे चित्र मला कायम प्रेरणा देत राहणार. मी शिकवत राहणार असं म्हणलं होतं. आता मी नोकरीवर नसले तरी शिकवणं सुरूच ठेवणार. वय वहिनी, अंजलीबाई आता शाळेत जाणार नाही, पोरासनी इकडे घरात शिकवणार आहे. बघा वहिनी, तुम्हाला दिलेला शब्द पाळला त्यांनी. आणि माझ्या शिकवण्याला तुमचा पाठिंबा आहे असा शब्द दिलाय तुम्ही. वय दिलता की. अहो, माझ्या ताईसाहेब शब्दाच्या लई मोठ्या पक्क्यात बघा, आणि त्या पाठिंबा देणार म्हणजे देणार, होय की नाही ताईसाहेब? हा, पाळू आम्ही आमचा शब्द. थँक्यू जाऊबाई. सूरज भाऊजी, आता आपल्या पुढचं मुख्य काम म्हणजे निवडणूक लढवणं आणि ती जिंकणं. वय वहिनी, मी अवध्याला सांगितलं निरोप द्यायला, माणसं येतीलच आता. मी आवरून घेतो, तुम्ही बी आवरून घ्या. अहो, हे ठेवता फक्त. होय. चला गोदाका. ताईसाहेब, राजकारणात ही मास्तरीन भारी पडली की हो. तुमचाच डाव तुमच्याच गळ्यात. मस्तपैकी खाणार आणि झोपणार. आणि अभ्यास अभ्यास नाही करणार. मग माऊ तुला पटके देणार. तू बाई नाही आणि तुझ्याकडे पट्टी बी नाही आणि तू ओरडणार बी नाही. अच्छा, मग ठीक आहे. आता
तू तुझं काय माऊ बनवती. तू अभ्यास केला नाहीस तर माऊ रुसणार आणि रुसली की भरवणार सुद्धा नाही. नाही मग तू रुसू नको. तर तू अभ्यास केलास तर मी कशाला रुसू? नाही मी करतो अभ्यास. बरं चल की माऊ. बरं माऊ. ठीक आहे बस खाली. हा बस इथे. आता ऐक, पुढचे काही दिवस मी खूप बिझी असणार आहे. त्यामुळे तुझा अभ्यास तुला करावा लागेल आणि तुझी तयारी सुद्धा तुलाच करावी लागेल. कळलं? अहो तुम्ही लाडूची काय बी काळजी करू नका. ठीक आहे ना बा, मी घेतो लाडूची काळजी. तुम्ही फक्त माझी काळजी घ्या. तुमची कसली काळजी? जशी लाडूची घेतात तशी त्याचे कसे लाड करतात तसं माझं बी करा की. तुम्ही काय लाडू आहात का? राहणार आपलं लाडू नाही. माऊ तुला बनवणार नाही, मलाच बनवणार. टेंगा टेंगा. हो मी फक्त तुला भरवणार. घे. माऊ पण केलं दिसलंय. जाऊ दे, तू नको लक्ष देऊस. तू पटपट खा. हा माऊ रंगात छान झालाय. हो ना? मग आता तू डोळे बंद करून पटपट खा, म्हणजे कोणाला द्यायलाच लागणार नाही. कर डोळे बंद. खा, 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 कर. हा चला चला पटकन दुसरा घास. लाडू हा डोळे मिटून शांत ना काकाय, म्हणजे लवकर संपणार नाही. डोळे मिट डोळे मिट. हो वहिनी, हो आलेत बघा सगळे, या लवकर. हा आले. अहो तुम्ही लाडूला भरवा. आता लाडू तुमची जबाबदारी. मी चालले. हा राहणार कसं होता वरण भात? भारी होता. हा तरी पकडली. मला 2 मिनिटाला सांगून तूच खातो होतास वर. नाही रे बाबा, ते अरे बाबा हा ते मी बघत होतो कसं झालंय ते. ठीक आहे खा. आई शाबाश. हो किती उशीर, या की लवकर. काय मर्दा. वहिनी आता सांगा काय करायचं ते. हो, सगळ्यात आधी आपण आपल्या प्रचाराची रूपरेषा ठरवून घेऊया. हा वय वय, ते तर ठरायच पाहिजे. म्हणजे कसं एकदा नियोजन पक्क झालं की नाही, मग समधी कामं कशी पटापट होतील बघा. हा. जाऊ बाई, इथं चौसुपीत आमचा हक्क आहे म्हणलं. म्हणजे आमचं संपर्क कार्यालय आम्ही इथं चौसुपीत मांडलंय. आमची निवडणुकीची समधी कामं हितनं बघणार आहे आम्ही. चालेल. हालल काय जाऊ बाई. अहो 2 अपोजिट पार्टीची कार्यालय एकाच जागी असून कसं काय चालतंय बरं? नाही किती बी म्हणलं तरी राजकारण आहे म्हणल्यावर जरा गुप्तता तर पाळायला पाहिजे का नाही? हे तुमची मीटिंग असेल तेव्हाची तेव्हा बघू. आता आमची सुरू आहे ना इथं. अगं बाई हे बरं आहे तुमचं. आमचं कार्यकर्ते येणार आहेत आता. मग तुमची मीटिंग चालू आहे तर आमच्या कार्यकर्त्यांना काय ताटकट ठेवायचं वय आम्ही? ते काही नाही, आम्ही इथं चौसुपीत आधी जागा धरल्या. जागा धरायला काही एसटी आहे बाई? ते काय आम्हाला माहित नाही हो, पण इथं चौसुपीत आमचा हक्क आहे. तुमची मीटिंग दुसरीकडे कुठतर घ्या. दुसरीकडे? हा घर का तिच्या नावावर करून घेतलेस काय? जागा पर. काही हरकत नाही, आम्ही जातो गोठे.
पण वहिनी काय हरकत आहे भाऊजी? आपल्या पॅनलचं नाव जय किसान पॅनल आहे आणि शेतकऱ्याला शेणामातीची अडचण होत नाही कधी. श्रीकृष्णाचं अख्खं बालपण गोठ्यात गेलं, येशू ख्रिस्तांचा जन्म गोठ्यात झाला. चांगलं काही व्हायचं असेल ना तर ते कुठेही होत. आपण गोठ्यात जाऊ. शेणामातीचं वावड नाही तर मग बसा तिथंच. शेणामातीचा वास घेत